मुंबई महापालिकेच्या निवडणूक निकालानंतर महायुतीला बहुमत मिळालं असलं तरी युतीतील अंतर्गत मतभेद आता उघडपणे समोर येत आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमुळे मुंबईत भाजपचं अपेक्षेपेक्षा मोठं नुकसान झाल्याची तक्रार राज्यातील भाजप नेत्यांनी थेट केंद्रीय नेतृत्वाकडे केली आहे. शिंदे गटाने मोठ्या प्रमाणात जागा लढवल्यामुळे युतीचा स्ट्राईक रेट घसरला. भाजपनं जास्त जागा लढवल्या असत्या तर 100 पेक्षा अधिक जागा जिंकल्या असत्या असा दावा भाजप नेत्यांकडून करण्यात येतोय. निकालानुसार भाजपनं 135 जागा लढवून 89 जागा जिंकल्या तर शिंदे गटानं 90 जागा लढवून केवळ 29 जागांवर विजय मिळवला. या कमी संख्याबळामुळे युतीला केवळ काठावरचं बहुमत मिळालं असून त्याची खंत भाजपमध्ये व्यक्त होतीये. याच दरम्यान शिंदे गटाकडून निवडून आलेल्या 29 नगरसेवकांना मुंबईतील हॉटेलमध्ये ठेवण्यात आल्यानं हॉटेल पॉलिटिक्सचा मुद्दा चर्चेत आला असून यावरही भाजप नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. संख्याबळ कमी असतानाही शिंदे गटानं महापौर पदावर आक्रमक दावा ठोकलाय. सुरुवातीला 2.5 वर्षांचा कार्यकाळ मागण्यात आला होता, मात्र नंतर हा दावा 1 वर्षावर आणण्यात आला. 23 जानेवारीपासून बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षास सुरुवात होत असल्यानं त्या काळात शिवसेनेचाच महापौर असावा असा युक्तिवाद शिंदे गटाकडून केला जात आहे. जास्त मागणी करून नंतर तडजोड साधण्याची रणनीती शिंदे गटाकडून पुन्हा वापरली जात असल्याची चर्चा आहे. दरम्यान मुंबई महानगरपालिकेतील महापौर आणि महत्त्वाच्या समित्यांवर तोडगा काढण्यासाठी वाटाघाटी सुरू असून याच पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे नेते राहुल शेवाळे दिल्लीला दाखल झाले आहेत. दिल्लीत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत होणाऱ्या बैठकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलं असून मुंबईच्या सत्तेचं अंतिम चित्र राजधानीतच ठरण्याची शक्यता आहे. कोणाचं काहीही म्हणणं असो, भाजप महापौर पद सोडणार नाही असं ठामपणे सांगितलं जात आहे. मात्र आता प्रत्यक्षात पुढे काय घडतं, कोणती भूमिका घेतली जाते आणि सत्ता समीकरणं कशी बदलतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.